स्टार्ट. सभासद बंधू भगिनींनो परिच्छेद. संस्थेस चालू वर्षामध्ये एकूणच सभासदांनी केलेल्या कर्ज व्यवहार वाढीमुळे 9 रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेच्या पारदर्शी व्यवहारामुळे संस्थेकडे सभासदांकडून कर्ज मागणीमध्ये वाढ होत असून त्याचा परिणाम संस्थेच्या नफा वाढीवर दिसत आहे. सभासदांच्या कर्ज व्यवहारामध्ये वाढ होण्यासाठी व सभासदांना स्पर्धात्मक इतर बँका व संस्थेच्या व्याजदराप्रमाणे कर्ज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी संस्थेने कर्ज व्याजदर 0.60% कमी केला आहे. त्यामुळे कर्ज व्याजदर कमी झाल्याने कर्ज व्यवहारामध्ये वाढ होऊन उत्पन्नामध्ये वाढ झाल्याने संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ झाली आहे. तासगाव शाखेमध्ये गत वर्षाचा विचार करता कर्ज व्यवहारामुळे वाढ झालेली नाही. स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पगार तारणावर कर्ज सुविधा उपलब्ध झाल्याने सांगली जिल्ह्यामध्ये पतसंस्थेच्या कर्ज व्यवहारामध्ये वाढ न झाल्याने संबंधित शाखा तोट्यामध्ये दिसत आहे. यासाठी यापुढे बँकाप्रमाणे स्पर्धात्मक व्याजदर ठरवून कर्ज व्यवहारामध्ये वाढ होण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. गत 3 वर्षाचा विचार करता प्रतिवर्षी कर्ज व्याजदरामध्ये कपातीचे धोरण संचालक मंडळाने स्वीकारले असून पुढील वर्षामध्येही कर्ज व्याजदरामध्ये कपात करून कर्ज व्याज दर स्पर्धात्मक राहील व कर्ज व्यवहारामध्ये वाढ होऊन नफा वाढेल. यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. आपली संस्था वेळोवेळी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करत असते. त्या माध्यमातून अनेक गरजू व गरीब रुग्णांचे तसेच सभासदांचेही मोतीबिंदू ऑपरेशन संस्थेमार्फत केले आहे. अहवाल सालात संस्थेमार्फत 115 गरजू व्यक्तींच्या मोतीबिंदू ऑपरेशनसाठी मदत करण्यात आली. यावर्षी 2 वेळा रक्तदान शिबिर घेऊन शासकीय रुग्णालयाला मदत व रक्ताची तातडीने गरज असणाऱ्या आवश्यक रुग्णांना त्वरित कार्ड उपलब्ध करून दिले जाते. परिच्छेद. स्वच्छता मोहिमेअंतर्गत अलिबाग नगरपालिका व जिल्हा कारागृह यांना कचरापेटी वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा कारागृहातील कैद्यांकरिता दररोज वर्तमानपत्रे पाठविण्यात येतात. गरजवंत मुलींना शैक्षणिक मदत अशा अनेक गरजूंना संस्थेने मदतीचा हात दिला आहे. कर्मचारी हा संस्थेचा चेहरा असतो. प्रशिक्षित कर्मचारी हा संस्थेच्या सर्वांगीण वाढीसाठी तसेच ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रशिक्षणाचे महत्त्व ओळखून संस्था स्वतःच्या प्रशिक्षण सभागृहामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या प्रशिक्षणाचे नियमित आयोजन करीत असते. स्टॉप.